नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो बुलढाणामध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर प्रवीण जांगीडजी. त्यांच्याबद्दल जर बोलायचं म्हटलं तर काही वर्षांपासूनच मागच्या त्यांनी या क्षेत्रात खरं तर काम करायला सुरुवात केली आहे. पण आपण असं म्हणतो त्याप्रमाणे या यंग इंजिनियरमध्ये काहीतरी नवीन प्रेरणा, नवीन ताकद घेऊन ते या क्षेत्रात आलेले असतात. नवीन टेक्नॉलॉजीच्या साह्यानं, नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीनं पुन्हा काहीतरी नवीन करून दाखवण्याची त्यांच्यात एक धमक असते आणि त्याच धमकीत एक माझ्याबरोबर इंजिनियर आहे. त्यामुळे त्यांचा आतापर्यंतचा प्रवास कसा आहे म्हणण्यापेक्षा त्यांचा भविष्यात कसा प्रवास असणार आहे या क्षेत्राकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. नमस्कार. तर आपण गप्पांना अशी सुरुवात करूया. ते म्हणजे आधी मला विचारायचे तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होती, म्हणजे शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं आणि सगळ्यात महत्वाचं या क्षेत्राकडे येण्यामागचा काय म्हणतो प्रेरणास्थान कोण होते ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आपण या क्षेत्राकडे वळावं? नमस्कार सर. माझी सुरुवात शाळा तर माझी इथं मलकापूरलाच होती. मलकापूरला 10वी पर्यंत शिक्षण होतं. त्याच्यानंतर 11वी 12वी अकोला. बरोबर. आणि त्याच्यानंतर इंजिनिअरिंग साठी पुणे हा शहर निवडलं. अच्छा. खरं तर बाबाची आवड होती की मुलगा, कारण माझ्या कुटुंबामध्ये कोणी शिकलेलं नाहीये. बर. तर बाबाची आवड होती की आपला मुलगा इंजिनियर झाला पाहिजे. बरोबर. पण मग तुम्हाला स्वतःला काय आवडत होतं? ही तर वडिलांची इच्छा होती. मी 11वी 12वी सर कम्प्युटर सायन्स निवडलं होतं. बरं. कम्प्युटर सायन्स, कारण कम्प्युटर हे क्रेज होतं तेव्हा. हो. 6वी पासून मला एक बाबांनी लॅपटॉप आणून दिला होता. तेव्हापासून कम्प्युटर सायन्स मध्ये निवडायची इच्छा झाली होती. ओके. त्याच्यानंतर कम्प्युटर सायन्स 11वी 12वी कम्प्युटर सायन्स केल्यानंतर मला कळायला झालं की कोडिंग आणि हे आपल्या काही वच्चे बात नाहीये. बरोबर आहे. आणि आम्हाला एक आवडता एक छंद होता स्केचिंग, ड्रॉइंग वगैरे काढायचं. अच्छा, व्हेरी गुड. तर नंतर असं हे मोठे बाबा होते आमचे, ते कन्स्ट्रक्शनचे कामं करायचे. माझ्या घरचे लोक, बाबा आणि फर्निचरचा व्यवसाय, तर मी त्यांच्या साईडवर जायचो. फर्निचर, इंटेरियर डिझायनिंग वगैरे ते कामं करायचे. आणि मग याच्याच क्षेत्रात तुम्ही आलात. मग त्यातला आणखीन एक महत्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे तुम्ही म्हणलात तसं तुम्हाला सॉफ्टवेअर इंजिनियर आधी व्हायचं होतं, मग तुम्ही झालात आता सिव्हिल इंजिनियर. मग सिव्हिल इंजिनियर झाल्यानंतर खरं तर वेगळा एक स्ट्रगल असतो, कारण सॉफ्टवेअर इंजिनियर झाला असता तर कुठेतरी नोकरी केली असती, पण सिव्हिल इंजिनियर मध्ये स्वतःची कन्सल्टन्सी कधीतरी करायची असते. मग तुम्ही सर्व्हिस प्रॅक्टिस आधी कुठं केलीत आणि स्वतःची जेव्हा कन्सल्टन्सी सुरू केलीत तेव्हा जो पहिला प्रकल्प घेतलात तो कुणाचा होता, कुणाच्या रेफरन्सनं मिळाला, तो काम करताना काही दडपण आली का, तर तो कसा होता प्रवास सगळा? सर्व्हिस तर सर मी आधी पुण्यालाच केली होती. 1 वर्ष काढलं ते साईट इंजिनियर. त्यानंतर मी मलकापूरला आलो. मला एक इंजिनियर सरांनी, आमचे सिनियर होते मलकापूरलाच, त्यांनी मला म्हटलं की तू सॉफ्टवेअर क्लासेस वगैरे कर, तर तुला स्वतःची कन्सल्टन्सी तू सुरू करू शकतो. तर त्यानंतर मी परत पुण्याला गेलो. 6 महिने कोर्स केले सगळे 3D, स्कॅड प्रो आणि हे ऑटोकॅड वगैरे, ड्रॉइंग वगैरे बनवणे. त्याच्यानंतर इकडे मलकापूरला आमचे आयुष सर आहे, आयुष मालपानी, त्यांच्यासोबत मी इंटर्नशिप केली. तर 3 महिने मी त्यांच्यासोबत होतो आणि ते ऍज अ साईटवरही घेऊन जायचे आपल्याला आणि ऑफिसमध्ये ते डिझायनिंग आणि याचा शिकवायचे. तर त्यानंतर मी 3 महिन्यानंतर माझा भाऊ आहे, त्यांचा एक मित्र आहे MSCB मध्ये, तर त्यांना एक कन्स्ट्रक्शन सुरू करायचं होतं. तर त्यांनी माझं नाव दिला. तर त्या प्रकल्पापासून माझी सुरुवात झाली. मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. आता जेव्हा तुम्ही साईटवर जात असाल तेव्हा तुम्ही बघत असाल की या क्षेत्रामध्ये अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज बरंच जास्त आहे आणि त्यांना कदाचित तुम्ही सांगता तेव्हा लक्षात येत नाही पटकन काय काम करायचंय. तर तुम्ही मग ही परिस्थिती कशी हाताळता साईटवर? सर एकदा क्लायंट आणि हे जे लेबर आहेत त्यांना आम्ही एक इन्स्ट्रक्शन देतो की भाई ऍज अ ड्रॉइंग नुसारच काम करायला पाहिजे. बरोबर. आणि जे आपण क्लायंट आपल्याला बोलवतो साईटवर, सर तुम्ही यांना समजवा, तर आपण त्यांना समजून सांगतो. बरोबर. दुसरं रेसिडेन्शियल मध्ये जेव्हा आपण काम करतो तेव्हा बऱ्याच कस्टमरचं तुम्हाला असं एक वाक्य ऐकायला मिळालं असेल की आमचं बजेट थोडं कमी आहे, इतक्याच बजेटमध्ये करून द्या. तर मग अशा वेळेला बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा बॅलन्स तुम्ही कसा करता? तर त्यांना एक तर पूर्ण समजून सांगतो आपण की या कॉन्ट्रॅक्ट मध्ये हे एवढे मटेरियल आहे, याची हे ब्रँडिंग आहे, बरोबर, हे आपण निवडणार आहे आणि त्याची कॉस्ट मार्केटमध्ये जे असणार तेच आहे, त्याच्यात आपण काही कमी जास्त नाही करू शकत. फक्त तो स्किल आणि अनस्किल्ड लेबरचा प्रश्न असतो, त्यांचे रेट महाग असतात आणि कमी जास्त असतात. बरोबर. तर तो त्यांना फरक समजावून सांगतो आपण. बरोबर आहे. दुसरा एक प्रश्न आता या सगळ्यापेक्षा वेगळा आहे, तो म्हणजे तुम्ही बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक तरुण इंजिनियर म्हणून जर तुम्हाला विचारलं तर तुम्हाला काय वाटतं आता प्रशासनानं कुठल्या क्षेत्रावर काम केलं पाहिजे जर बुलढाणा जिल्ह्याचा एक सर्वांगीण विकास आपल्याला येणाऱ्या 15-20 वर्षात बघायचा असेल तर?
सर बुलढाणा आणि मलकापूर हम्म. चं मी पहिले सांगतो हो. की सगळ्यात आधी एक तर पाणी हम्म. पुरवठा, बरोबर. त्यानंतर नाले आणि रस्ते, हम्म. हे 2 कामं त्यांनी केली पाहिजे बरोबर. प्रशासनाने. ओके. तर पाणी आणि रस्ते हे 2 महत्त्वाचे मुद्दे तुम्ही सांगितले. तर मग आता प्रशासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं, चांगले रस्ते आणि चांगलं पाणी पुरवठा लोकांपर्यंत मिळण्यासाठी? म्हणजे कदाचित असं असेल की चांगल्या पाण्याच्या टाक्या जिथं आपण म्हणतो की त्यांची उभारणी असेल, की जे शेतीसाठी वेगळं पाणी असतं आणि जे पिण्याच्यासाठी वेगळं पाणी असेल, अशा प्रकारचं काही असेल, किंवा रस्त्यांचं जाळं असेल. तर असं जर उभारलं तर कदाचित ते लोकांपर्यंत जास्त शकतं. सोयी सुविधा पोहोचू शकतात. अगदी बरोबर. दुसरा एक प्रश्न, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा आपण स्टील आणि सिमेंट हे 2 महत्त्वाचे घटक आहेत. स्टील जेव्हा तुम्ही निवडता कुठल्या तरी प्रकल्पासाठी, तेव्हा ते निवडता कसं? म्हणजे ते करताना तुम्ही काय त्यातले पॅरामीटर बघता आणि मग ठरवता की हे स्टील घेऊ आपण? स्टील मध्ये आम्ही सर्वात आधी तर त्याचा ग्रेड बघतो, त्याच्यानंतर त्याचे रिप्स बघतो, बरोबर. त्याच्यानंतर ते कॅटलॉग बघतो, त्याच्यामध्ये ते स्पेसिफिकेशन वगैरे असतात. आणि ज्या कंपनीचा स्टील आहे त्या कंपनीच्या इंजिनियरला आम्ही फोन करतो की क्लायंटला याची माहिती दे. बरोबर. आणि मग तुम्ही ठरवता. मग आयकॉन स्टील यापूर्वी कधी कुठल्या प्रकल्पात वापरलं आयकॉन होतं? स्टील आम्ही वापरले सर, बरं. साईटवर वापरले. मग कसा आहे तुमचा अनुभव आयकॉनचा? एकदम बढिया स्टील आहे. ओके. त्याची रेट, अवेलेबिलिटी, रेट आणि एव्हरेजच आहे, जे मार्केटमध्ये आहे तेच. बरं बरं. 1-2 रुपये जास्त फरक असू असतो. शकतो, ठीक आहे. पण क्वालिटी आहे. बरोबर. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न, ते म्हणजे या क्षेत्रामध्ये तुमच्यासारखे जे तरुण इंजिनियर्स येत आहेत, तुमचे मित्र येत असतील, ज्युनियर्स येत असेल, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? त्या क्षेत्रात येण्यापूर्वी मी तर हे सल्ला देईल की एक्सपिरियन्स, अनुभव जास्त लागेल तुम्हाला. नक्कीच. घाबरून तर काही चालणार नाही, बरोबर. तुम्हाला हिंमत करावीच लागेल. वा. सो हे होते इंजिनियर प्रवीण जांगेडजी, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे अनुभव तर घ्या, अनुभव हा पाया आहे. आणि अर्थात डेअरिंग सगळ्यात महत्वाचं आहे, आणि आत्मविश्वास. माझ्या मते जसं एखाद्या बिल्डिंगसाठी त्याचा पाया महत्वाचा आहे, तसा आत्मविश्वास हा तुमच्या करिअरसाठी एक फार महत्वाचा पाया आहे. आत्मविश्वास जर तुमच्यात भक्कम असेल तर तुम्ही यशाची इमारत नंतर नक्कीच बांधू शकता. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात. आणि आता तर माझ्या ते करिअरला सुरुवात आहे, पण भविष्यात सुद्धा असे उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून या भागात घडोत, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.